फाल्गुन महिना 11 मार्च ते 8 एप्रिल 2024। धार्मिक गोष्टी, सण, वार, श्लोक आणि स्तोत्रे यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। ह्या महिन्यात येणारे विशेष सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी। 20 मार्च एकादशी, 24 मार्च होळी पौर्णिमा, 25 मार्च धुलीवंदन, 27 मार्च तुकाराम बीज, 28 मार्च चतुर्थी, 30 मार्च रंगपंचमी आणि 5 एप्रिल पापमोचनी एकादशी। फाल्गुन हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे 12वा महिना आहे। उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना असतो त्याला फाल्गुन महिना असे म्हणतात। होळी पौर्णिमा अर्थात फाल्गुन पौर्णिमा, या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा, शिमगा किंवा शिवशिमगा असे म्हणतात। विष्णू पुराणात नरसिंह अवतार कथेमध्ये होलिका दहनाची कथा सांगितली आहे। वाईट सर्व गोष्टींचे अग्नीत दहन करावे व अग्निदेवतेची पूजा करावी म्हणून होळी साजरी करण्याची परंपरा आहे। होळी सूर्यास्ताच्या वेळी करतात, त्यात एरंडाच्या फांदीचे व शेणकुटाचे विशेष महत्त्व आहे। त्यामुळे हवेची शुद्धता होते, वातावरणातील जंतूंचा नाश होतो। पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देवाला दाखवतात आणि अग्नीला अर्पण करतात। पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक हा सात्विक आणि आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण आहे। होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणण्याची पद्धत आहे। होळीत नारळ अर्पण करतात आणि होळीला प्रदक्षिणा घालतात। होळीचा जो अग्नी शांत झालेला असतो त्याची राख धुलीवंदनाला अंगाला लावून आंघोळ करतात। ह्याच्यामुळे उन्हाळ्यातील आजारांचा त्रास होत नाही। हा त्वचा रोगांवरचा उपाय आहे। काही भागात धुलीवंदनाला रंग खेळतात तर काही भागात रंगपंचमीला रंग खेळतात। लहान मुले ज्याची विशेष करून वाट बघत असतात तो फेस्टिवल ऑफ कलर्स। रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण, जीवनातील रंगांचे महत्त्व सांगणारी रंगपंचमी। रंग जे आयुष्यात उत्साह वाढवतात, मन प्रसन्न करतात आणि उदासीनता नाहीशी करतात। प्रेमाचे प्रतीक असलेल्या राधाकृष्णाची पूजा करून देवांना दुधात केशर मिसळून तयार होणारा केशरी रंग लावतात। अशाच प्रकारे मराठी महिन्यांची माहिती घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा।